शरद पवार यांनी गेल्या 2-3 दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघाचे दौरे चालू केलेले आहेत आणि याच दौऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघनिहाय आपले उमेदवार देण्यासाठी हालचाली चालू केलेल्या आहेत. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे आणि मतदारसंघनिहाय त्यांनी तुतारी वाजवण्यास सुरुवात केलेली आहे. तर मी किशोर दांगट आणि आपण पाहत आहात यूट्यूब चॅनेल हलकल्लोळ राजकारणाचा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत की कशा प्रकारे शरदचंद्र पवार यांनी मतदारसंघनिहाय आपले उमेदवार देण्याची तयारी केलेली आहे आणि विधानसभा निवडणुकीची तयारी त्यांनी चालू केलेली आहे. तर 2 दिवसापूर्वी स्वर्गीय मालोजीराव मोघल यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये निफाड या ठिकाणी एक भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास शरद पवार यांनी उपस्थिती लावली आणि त्या ठिकाणी गंमत म्हणजे भाजपाच्या भारतीताई पवार या देखील त्या मेळाव्याला उपस्थित राहिल्या. याच पार्श्वभूमीवर कुठेतरी अशी एक चर्चा चालू झाली की भारतीताई पवार या शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करून विधानसभेच्या तिकिटाची त्यांची तयारी आहे की काय, अशी एक चर्चा तालुक्यामध्ये रंगली. त्याच नंतर लागोपाठ लगेचच शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी पुन्हा एकदा एक भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते आणि तिथे देखील त्यांनी अशोक भांगरे यांचे जो ज्येष्ठ मुलगा आहे अमित भांगरे यांना त्या ठिकाणी त्यांनी त्या मेळाव्यामधून एक प्रकारे अशा प्रकारचं सुतोवाच केलं की अमित भांगरे हे अकोले तालुक्यातून विधानसभेचे उमेदवार असणार आहेत. घडलं असं की 2019 साली जेव्हा अकोले तालुक्यातील मोठं प्रस्थ ज्यांचं राजकारणामध्ये चांगलं नाव आहे ते मधुकरराव पिचड आपल्या मुलासह म्हणजे वैभव पिचड यांच्यासह ते भाजपवासी झाले. त्यांनी भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवली. त्याच वेळेला शरद पवारांनी तिथे अशोक भांगरे हे इच्छुक असून देखील किरण लहामटे यांना त्यांनी उमेदवारी दिली आणि त्या उमेदवाराला त्यांनी निवडून देखील आणले. परंतु जी राजकारणातली स्थित्यंतर घडली त्यामध्ये पाठीमागच्या वर्षी ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडले त्यावेळेला किरण लहामटे यांनी अजित पवारांची साथ दिली. याच गोष्टीचा धागा धरून शरद पवारांनी असे विधान केले की ज्या व्यक्तीला कुठे बसायचे हे माहीत नाही त्या व्यक्तीला आपल्याला राजकारणामधून बाहेर काढावं लागेल आणि त्याच्याऐवजी आपल्याला दुसरा उमेदवार द्यावा लागेल. म्हणजेच त्यांचा बोलण्याचा अर्थ असा होता की किरण लहामटे यांना आपल्याला पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना आपल्याला या मतदारसंघामधून त्यांचा पराभव करणं हे गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला नवीन तरुण सुशिक्षित असा उमेदवार देणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी अमित भांगरे यांच्या विधानसभेच्या उमेदवारीची एक प्रकारे त्यांनी घोषणाच केली. म्हणजे थोडक्यात की जे रोहित पाटील असतील, त्याच्यानंतर आता हे अमित भांगरे असतील, असे नवीन तरुण तडफदार उमेदवार त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये देण्याची त्यांनी एक प्रकारे तयारी केली. त्यांनी त्यानंतर अकोल्यामधून त्यांनी जुन्नर तालुक्यामध्ये त्यांचं आगमन झालं. जुन्नरमध्ये त्यांनी एक रात्रीचा मुक्काम देखील त्यांनी नारायणगाव या ठिकाणी अमोल कोल्हे यांच्या आग्रहास्तव केला. तर जुन्नर तालुक्यामध्ये देखील त्यांनी पुन्हा एकदा जे नवनवीन कार्यकर्ते आहेत, नवतरुण आहेत, या सगळ्यांची मोड बांधण्यास सुरुवात केली. जे जुने जाणते नेते आहेत त्यांना मानणारा जो वर्ग आहे, मानणारी जी मंडळी आहेत, त्या सगळ्यांच्या सोबतीने त्यांनी त्या दिवशी नारायणगाव या ठिकाणी असेल, आळेफाटा या ठिकाणी असेल, त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन पुन्हा एकदा विधानसभेची निवडणुकीची तयारी त्यांनी जोरदारपणे केलेली आहे. तर त्याच वेळेला गंमत अशी घडली की अमोल कोल्हे यांच्या घरी, खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी
विद्यमान आमदार अतुल बेनके जे आज अजित पवार गटामध्ये आहेत ते देखील त्यांना भेटण्यासाठी गेले. भेटण्यासाठी गेल्यानंतर जेव्हा त्यांना विचारण्यात आलं अतुल बेनके यांना की बाबा तुम्ही शरद पवारांना भेटण्यास आले तर काय म्हणजे पुढचं काय कशा प्रकारचं, तर त्यांनी सांगितलं की पुढे काहीही घडू शकतं, म्हणजे पुढे कदाचित अजित पवार गट आणि शरद पवार हे एकत्र येतील आणि पुन्हा याच प्रश्नाला शी संबंधी पत्रकारांनी जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारला तेव्हा शरद पवारांनी असं उत्तर दिलं की कोण अतुल बेनके. त्यांनी चिडून म्हणजे थोडंसं संतापलेले होते ते. अतुल बेनके हा एवढा मोठा व्यक्ती नाहीये की ज्याने म्हणजे एखाद्या अध्यक्षाच्या याला उत्तर द्यावं किंवा अध्यक्षाच्या लेवलचा तो व्यक्ती नाहीये की ज्याने या संबंधी एखादं विधान करावं. त्यामुळे मी फारसं काही त्यांना महत्व देत नाही. एक प्रकारे अतुल बेनके यांची त्यांनी म्हणजे त्यांच्यावरती एक दबाव आणण्याचा आणि करण्याचाच त्यांनी प्रयत्न केलेला आपणास दिसून येतो. काही पत्रकारांनी त्यांना असा प्रश्न विचारला की विधानसभेला तुम्ही अतुल बेनकेंना उमेदवारी देणार का, तर त्यांनी देखील त्यावेळेला हेच उत्तर दिलं की जे लोकसभेला आमच्या सोबत होती त्यांनाच आम्ही विधानसभेला देखील आम्ही सोबत त्यांना घेऊ. याचाच अर्थ असा की अतुल बेनके यांना ते कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या विधानसभेचं तिकीट देणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी जुन्नर तालुक्यानंतर ते आंबेगाव तालुक्यामध्ये गेले असता आंबेगाव तालुक्यामध्ये आपण पाहिलं की देवदत्त निकम सावलीसारखे त्यांच्या सोबत होते. तिथे देखील पत्रकारांनी जे विद्यमान आमदार आहेत दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनी त्यांच्यावरती देखील तोप डागली आणि सांगितलं की ज्या माणसाला आम्ही 35 वर्ष आमदार म्हणून संधी दिली त्यापैकी 25 वर्ष ते मंत्री होते. म्हणजे एकंदरीतच त्यांचा बोलण्याचा ओघ असा होता की ज्या माणसाला 25 वर्ष मंत्रीपद 35 वर्ष आमदारकी होती ते आज सांगतायत की आम्हाला विकास करायचा होता त्यासाठी मी तिकडे गेलो. आणि म्हणजे हा थोडक्यात त्यांनी असं जाहीर केलं की संधी साधूपणा आहे. ज्यांना डिंबे धरणाचा प्रश्न असेल तिथे आंबेगाव तालुक्यातली अनेक गाव आहेत ज्यांचा आजही पाण्याचा प्रश्न आहे जो सोडवता आलेला नाहीयेत आणि ते अशा प्रकारची उत्तरं देत आहेत, म्हणजे हा संधी साधूपणा आहे हे थोडक्यात त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना दुसरा एक प्रश्न विचारला तो म्हणजे पूर्वा वळसे या ज्या दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या आहेत त्यांच्याबद्दल की आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही त्यांना तिकीट देणार का. पुन्हा एकदा शरद पवार साहेबांनी हेच अधोरेखित केलं की आमचे जे इथलचे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांना विचारात घेतलं जाईल. आणि त्यांनी आणखीन एक महत्वाचं विधान त्या ठिकाणी केलेलं आहे ते म्हणजे देवदत्त निकम यांच्याबद्दल. त्यांनी असं म्हटलं की देवदत्त निकम यांनी भीमाशंकर सहकारी कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालवला. त्याचं महाराष्ट्राच्या किंवा देश पातळीवरती त्या कारखान्याची अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी आहे आणि ज्या माणसाचं कर्तृत्व आहे त्याच्या कर्तृत्वाला न्याय मिळाला पाहिजे. थोडक्यात त्यांनी इथे देखील एक गोष्ट अधोरेखित केली ती म्हणजे देवदत्त निकम यांच्या पाठीशी ते उभे आहेत आणि कदाचित त्या देवदत्त निकम हेच आंबेगाव तालुक्याचे जर इतर काही गोष्टी घडल्या नाहीत येणाऱ्या काळामध्ये तर हेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या गटाचे ते उमेदवार असतील. त्यानंतर शरद पवारांनी आपण पाहिलं की डीपीडीसीची निवडणूक होती डीपीडीसीची बैठक होती पुण्यामध्ये. त्या बैठकीला ते उपस्थित राहिले. त्या बैठकीमध्ये त्यांनी अनेक प्रश्न केले, म्हणजे त्यातला महत्वाचा प्रश्न म्हणजे तालुका निहाय त्यांनी जिल्हाधिकारी किती निधी त्यांनी मागणी केली, परंतु अजित पवार यांनी प्रोटोकॉल दाखवला आणि सांगितलं की जे निमंत्रित सदस्य आहेत त्यांनी अजित पवारांनी जी गोष्ट केली ती अनेक जणांना रुचलेली नाहीये आणि अनेक त्याच्यावरती म्हणजे माध्यमांमध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या त्याच्यावरती चर्चा झाल्या. अनेक जणांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला. बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं की जे अजित पवारांनी केलं ती चांगली गोष्ट नाहीये, कारण एक ज्येष्ठ सदस्य आहेत आणि जिल्ह्याच्या
प्रगतीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर ते काही विचारत असतील तर त्याची मुभा त्यांना द्यायला हवी होती. प्रोटोकॉल ठीक आहे, प्रोटोकॉल असणं मान्य आहे, प्रोटोकॉल नुसारच गोष्टी घडल्या पाहिजेत हे देखील मान्य आहे. परंतु ज्या अनुषंगाने शरद पवार गेली 50-60 वर्ष राजकारणामध्ये आहेत, त्यांचा ज्येष्ठत्व त्यांचं विचारात घेऊन त्यांना किमान बोलण्याची संधी द्यायला पाहिजे होती. परंतु इथे देखील शरद पवारांचा मोठेपणा निदर्शनास आला. त्यानंतर 2 तास ते बैठकीमध्ये होते, परंतु त्यांनी एक अवाक्षर देखील काढलेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा नम्रपणा मला इथे भावला. तो म्हणजे ज्या वेळेला प्रोटोकॉलनुसार जे पालकमंत्री आहेत म्हणजे अजित पवार आले, त्यावेळेला प्रोटोकॉलनुसार शरद पवार हे आपल्या खुर्चीतून उभे राहिले आणि त्यानंतर ते आसनस्थ झाले. म्हणजे एक प्रकारे मला आणखीन एक गोष्ट इथे वाटते की शरद पवारांनी जे नाशिक, निफाड, त्यानंतर अकोले, त्यानंतर जुन्नर, आंबेगाव, पुण्यामध्ये आपण पाहिलंच की आता भोसरीमध्ये झालं असेल की गेल्या 2-3 दिवसापूर्वी अजित गव्हाणे जे पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जोडले गेलेले आहेत. त्यानंतर विलास लांडेंच्या बाबतीत चर्चा आहेत. अनेक कार्यकर्ते शरद पवार गटामध्ये येऊन त्यांना पक्ष मजबूत होतोय. म्हणजे आपण पाहिलं की अजित गव्हाणे जे आले त्यांच्यासोबत 20 ते 25 नगरसेवक, पदाधिकारी यांची देखील त्या पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये घरवापसी झालेली आहे. तर एका अर्थाने शरद पवारांनी मतदारसंघनिहाय त्यांनी जे हिरे शोधायचं काम चालू केलेलं आहे, तरुण उमेदवार देण्याचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहाल की म्हणजे जे अंमळनेर तालुक्यामध्ये BS पाटील असतील, शहापूरमध्ये जे माजी आमदार आहेत पांडुरंग बरोरा असतील, त्यानंतर चिपळूण येथे त्यांनी प्रशांत यादव जे सध्या शेखर निकम यांना विरोधी उमेदवार असतील, म्हणजे या सगळ्यांची मोड बांधण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. तरुण तडफदार उमेदवार देण्याची त्यांनी तयारी केलेली आहे. या सगळ्या गोष्टी पाहता आज मला इतर जे सर्व काही पक्ष आहेत त्यांच्यापेक्षा शरद पवार हे एक पाऊल पुढे आहेत आणि त्यांची जी तयारी आहे ती इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि याच्यातून आपण असं म्हणू शकतो की शरद पवारांनी जे विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे आणि त्यांनी मतदारसंघनिहाय तुतारी वाजवण्यामध्ये सुरुवात केलेली आहे. तर आपणास आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचं कंटेंट तयार करण्यास आम्हाला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.